नारीशी नेनती म्हणून फिरती रात्रंदिवस. 12 आणि 16 12 16 ही काय भानगड आहे? 12 करिता सूर्य आणि 16 करिता चंद्र. ते भगवान परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला पण जाणता नाही आले म्हणून ते फिरतात रात्रंदिवस. आणि त्यांनी देवाला जाणलं नाही म्हणून बरं आलं, आपली सोय झाली. जर त्यांनी जाणलं असतं ते मुक्त झाले असते तर आपण काय केलं असतं, है की नाही? म्हणून त्यांनी जाणले नाही तेच बरं आहे. ही भगवंताची ख्याती आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात त्या सूर्याला चंद्राला सुद्धा हरिला अशा प्रकारचं जाणता आलं नाही. इतकंच नाही, वेद जाणून गेला पुढे मौना बघा ती गुहे तुला प्राप्त केली. अर्थात वेद सुद्धा जाणे गे पण वेदालाही जमलं नाही, त्या स्मृतीला जमलं नाही. कारण का त्या भगवान परमात्म्याचं स्वरूपच असं आहे का ते जाणण्याच्या पलीकडचं आहे. म्हणून आपण वारकरी संप्रदायामध्ये भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या विषयी जर विचार केला तर सगुण आणि निर्गुण रूप मानतो. काय करतो? सगुण आणि निर्गुण अशा प्रकारचा मानतो. सगुणातही अशा प्रकारचं वर्णन करतो आणि निर्गुणातही अशा पद्धतीने वर्णन करतो. परंतु सगुणाचं जरी निर्गुण केलं तरी यथार्थ जाणता येत नाही आणि निर्गुणातही जरी वर्णन केलं तरी यथार्थ अशा प्रकारचं जाणता येत नाही. का? त्याचं कारण आहे जोपर्यंत तुम्ही भगवान परमात्म्याचे भक्त बनत नाही तोपर्यंत यथार्थ जाणता येणार नाही. भक्त बनायला पाहिजे. तसं जाणणं शक्य नाही किती जरी विद्वान असला तरी. आता जगतामध्ये फार मोठमोठाले पंडित आहेत, वेदांताच्या त्यांच्या अशा प्रकारचे ग्रंथाच्या ग्रंथ पाठ आहेत, तरी पण भगवान परमात्म्याला जाणता आलं नाही. असं म्हणतात की एक महाराज संन्यासी महाराज तीर्थयात्रा करता करता एका गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्याच्या नंतर लोकांनी पाहिल्यानंतर फार मोठे अशा प्रकारचे ते टोलेजंग साधू, गुरे महाराज सांगायचे टोलेजंग महाराज, है की नाही? अशा पद्धतीने ते टोलेजंग साधू गावामध्ये आले आणि गावात आल्याच्या नंतर लोकांनी पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं महाराज विद्वान दिसतात म्हणून यांचं प्रवचन आपल्या गावामध्ये ठेवूया आणि या प्रवचनाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं कसं चिंतन आपल्याला सांगतात ते ऐकण्याचा प्रयत्न करू या उद्देशानं त्यांनी थांबवलं. सांगितलं महाराज तुम्ही योगायोगानं आमच्या गावामध्ये आलात तर आमच्याकडे नेहमी अशा प्रकारची परंपरा असते, संध्याकाळी मारुतीच्या मंदिरामध्ये प्रवचन असतं, मग प्रवचनाची सेवा तुम्ही करा. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही मला विनंतीच केलेली आहे कारण मला खाण्याकरता काहीतरी करायला पाहिजे, कारण फुकट कुठं खाऊ नये. पुढे जरी केलं नाश्ता पाणी तर ते थोडं तरी नाम चिंतन केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नाही. वारकऱ्यात कसं पुढे जेवू नये, आहे की नाही? आणि हॉटेलमध्ये तर मुळीच जेवू नये. का? कारण तिथं जेवल्यानंतर काय होतं माहिती का, तिथं अतृप्त आत्मे असतात आणि अतृप्त आत्मे तुमचा आश्रय करतात आणि तुमचा आश्रय करून ते अन्न खात असतात, त्याचा दोष लागतो. म्हणून ते अन्न वेगळं आहे, आपलं चिंतन वेगळं फरफटत जाईल. म्हणून या उद्देशानं ते महाराज तिथं आले. सांगितलं मी प्रवचन करीन. प्रवचन करीन म्हटल्यानंतर ते झालं माझी एक अट आहे. म्हणजे काय, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारीन आणि प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही मला योग्य दिलं तर मी प्रवचन करीन, नाही तर मी प्रवचन करणार नाही. लोक म्हणजे चालेल बुवा पण प्रश्न सोपा असला तर नाही महाराज म्हणजे सोपे प्रश्न विचारतो मी तुम्हाला. मग बसले लोक. बसल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे प्रवचनाला सुरुवात झाली. हरे राम हरे कृष्ण झालं आणि हरे राम हरे कृष्ण झाल्यानंतर महाराजानं ज्ञानेश्वरी समोर मांडल्यानंतर ती ओवी निवडण्याच्या अगोदर पहिला प्रश्न केला सगळ्या समाजाला, म्हणजे जगामध्ये देव आहे का? काय विचारलं? जगात देव आहे का? आता किती साधा सोपा प्रश्न आहे. आता लोक म्हणे हे काय विचारणं झालं का? अहो आपण मारुतीच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन ऐकण्याकरता आपण बसलेला आहोत. जगात देव असल्याशिवाय प्रवचन कसं आहे? म्हणून जगात देव आहे सगळ्या लोकांना सांगितलं. जगामध्ये देव आहे. मग आहे म्हटल्यानंतर महाराज कुठे चालेल. लोक म्हणजे का हे म्हणजे आता तुम्ही तर म्हणता जगात देव, काय सांगायचे त्याविषयी म्हणजे तुम्हाला माहिती आहे जगात देव आहे. कुठल्या निघाले. मग लोकांनी विचारलं हा बाबा जरा थोडा अडचणीच वाटतो आपल्याला प्रवचन काय
तसं सांगणार नाही. सरळ घेतलं म्हणजे बरेच महाराज आडगीच असतात नाही की नाही, थोडीफार सरळ असतात. म्हणून अशा पद्धतीनं लोकांनी सांगलं काय नाही महाराज उद्या आम्ही तुमचे प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ, म्हणून आज थांबा, उद्या प्रवचन करा. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. पण दुसऱ्या दिवशी प्रवचनाची सेवा सुरू झाली. सेवा सुरू झाल्यानंतर पुन्हा लोकांना महाराजांना प्रश्न विचारला, जगात देव आहे का? मग एकमेकांनी काय केलं, एक कोपरं आहे. आपण काल आहे म्हणलो, ते बाबांनी येऊन गेले. बाबांनी प्रवचन द्यायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी एक कोखानं नाही म्हणून सांगायचं. त्यांचं अगोदर ठरलं होतं. ते म्हणजे महाराज जगामध्ये देव नाही. मग महाराजांना सांगितलं जगात देव जर नाही तर त्याच्याविषयी बोलच काय, कुठले निघाले. आता निघल्यानंतर लोकांनी पुन्हा प्रश्न निर्माण केला, हा बाबा आहे म्हणलं तरी अशा प्रकारचं प्रवचन करत नाही, आणि जगामध्ये देव नाही म्हटलं तरी अशा प्रकारचं प्रवचन करत नाही. पुन्हा ते महाराजाला थांबवलं, आणि महाराजांना थांबवल्याच्या नंतर मिटिंग घेतली. आणि मिटिंग घेतल्यानंतर ते झालं, हा आपलं बाबा जे आहे ना 12 गावचं पाणी पिले नाही, आपल्या हातात चढत नाही. पण याला काय माहिती आमचं गाव कसं आहे म्हणून. काही काही गाव फार विचित्र असतात देखील. आता मला फार मोठे अनुभव आता सांगत नाही काय, कारण मिळेल नाही मला. म्हणून अशा पद्धतीनं मिटिंग घेतली, आणि मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी 2 तट पाडले. आणि 2 तट पाडल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराजांना आपल्याला प्रश्न विचारला बा जगात देव आहे का, तर एका पाठीने आहे सांगायचं, एकाने नाही सांगायचं. आता कसं महाराज आहे, आता तर तुझ्या बुद्ध काय नाही, एकाने काय म्हणायचं आहे, एकाने नाही म्हणायचं. पुन्हा ठरल्याप्रमाणे अशा प्रकारचं सेवा सुरू झाली. हरेराम हरे कृष्ण झालं, आणि हरेराम हरे कृष्ण झाल्याच्या नंतर पुन्हा अशा पद्धतीने महाराजांना प्रश्न विचारला, जगात देव आहे का? जगात देव आहे का म्हटल्याचं तरी ह्या पार्टीने सांगितलं आहे, याने सांगितलं नाही. महाराजांनी हे ऐकलं ना, एकाने आहे म्हणले, एकाने नाही म्हणले. महाराज म्हणले, आहे म्हणणारानं नाही म्हणणाऱ्याला समजून सांगा, माझं काही थांब नाही. अशा प्रकारची भाषा चालत नाही. आहे म्हणलं तरी त्याला अशा प्रकारचं समजून सांगणं अवघड आहे, नाही म्हणलं तरी अशा प्रकारचं त्याला सिद्ध करणं अवघड आहे. म्हणून ही गोष्ट झाली, कारण का भगवान परमात्मा सगुण निर्गुण आहे. तुझं सगुण म्हणून के निर्गुण रे, सगुण निर्गुण तू गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना नीती नीती म्हणते अनुमानेना. म्हणजे त्याचं कसंच अशा प्रकारचा अनुमान करता येत नाही. मग त्याचं जर अनुमान जर करायचं असतं काय करावं लागेल, त्या परमात्म्यानं आपल्यावरती कृपा करावी लागेल, आणि त्या परमात्म्यानं आपल्यावरती कृपा केल्याच्या नंतर तो परमात्मा जाणला जाईल. ही गोष्ट त्या श्रुतीने जाणली, आणि श्रुतीने जाणल्याच्या नंतर गोपिकाच्या रूपानं गोकुळमध्ये अवतीर्ण झाल्या, आणि भगवान परमात्म्याच्या भक्त बनल्या. आणि भगवान परमात्म्याच्या भक्त बनल्याच्या नंतर त्यांनी जी भक्ती केली, ती भक्ती परमात्म्याला आवडली, आणि आवडल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याने त्या गोकुळवासी गवळीची काय अवस्था केली, अभंगाच्या पहिल्याचं नाव.
त्या गवळणीचा अनुवाद या ठिकाणी करत असताना महाराज सांगतात की गवळणीने अशा प्रकारचं चिंतन मांडलं, हरिने माझे हरिने चित्त. जगद्गुरु तुकोबरा अशा प्रकारचं द्वापार युगामधील गवळीचं चिंतन मांडत असताना सांगतात की ती गवळ महाराजांना पाहिलं आणि ती एका ठिकाणी अशा प्रकारची स्तब्ध राहिली. काही काम करता ती गेली गंगेवरती पाणी आणण्याकरता, आणि महाराज गेल्यानंतर त्यांनी पाहिलं तरी गवळून तिथंच अशा पद्धतीनं ती पाणी आणणे लांबत राहिलं. आणि त्याच त्यांनी थांबल्यानंतर भगवान परमात्म्याला पाहिलं. भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर ती स्वतःला विसरली, आणि स्वतःला विसरल्याच्या नंतर ती आपली सर्वच जबाबदारी अशा पद्धतीने विसरली. ते जगद्गुरु तुकोबाराने पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं ही मोठ्यांची मुलगी आहे, आणि मोठ्यांची मुलगी म्हटल्यानंतर त्यातले ते स्त्री आहे, आणि स्त्री ही सुवर्णापेक्षाही मौल्यवान रत्न आहे. सुवर्णापेक्षाही मौल्यवान रत्न आहे. याचा अर्थ मला असं सांगायचा, सोनं म्हटल्याच्या नंतर फार फार तर ते अंगावर शोभून दिसतं, आणि दुसरी गोष्ट अंगावर जर नसेल ते कुठेतरी तिजोरी पाहिजे. या दोन गोष्टी व्यतिरिक्त इतरत्र सोनं तुम्हाला आढळणार नाही. ते इतरत्र जर अशा प्रकारचं पडलं गेलं तर ते त्या ठिकाणी राहणार नाही. तसं स्त्री हा एक अशा प्रकारचा भगवान परमात्म्याने आविष्कार बनवलेला आहे, अतिशय मौल्यवान ते रत्न आहे. आणि मौल्यवान रत्न असल्यामुळे असं म्हणतात की लहानपणी ती आपल्या वडिलांच्या आज्ञेमध्ये राहते, लग्नानंतर ती पत्नीच्या आज्ञेमध्ये राहते, आणि मुलगा आपल्याला मोठा झाल्याच्या नंतर त्या शेवटी वृद्धावस्थेमध्ये मुलाच्या आज्ञेमध्ये ते राहते. म्हणून या पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराने विचार केला, ही अशा प्रकारची सासूनासरी स्त्री आणि सासूरवासी स्त्री असल्याच्या नंतर या वाटेमध्ये ती उभी राहिली, म्हणून तिला जाण करून द्यावी तिच्या कर्तव्याच्या उद्देशाने त्या महाराजाने त्या गवळणीला विचारलं, हे बालिके तू कामा करता अशा प्रकारच्या गंगेवरती आली, पण या क्षणी थांबली. मग तिने सांगितलं काय करू, या क्षणी नको थांबू तर काय करू, का बरं या क्षणी थांबली. तिने सांगितलं मी परमात्म्याला पाहिलं, आणि परमात्म्याला पाहिल्यानंतर माझी अशी अवस्था या क्षणी प्राप्त झाली का माझं चित्त अशा प्रकारचं भगवान परमात्म्याने हरण केलं आहे, आणि हरण केल्यामुळे मला आता कशाची शुद्धी राहिली.
सगळे येते ऑलराऊंडर माणूस रेकॉर्ड वगैरे कामगिरीची गाणी पावली सगळं पण ते आता एका मध्ये बंद करून टाकले. म्हणून अशा पद्धतीने पाहिला नंदाचा नंदन म्हणजे त्या गवळणीनं वेद लागला आणि इतका वेद लागला त्या गवळीने स्वतःला विसरल्या. म्हणून त्या भक्त पाहिजे. आपण भक्त का बनत नाही त्याच कारण आपण स्वतःला विसरत नाही याचा अर्थ आपण सेवा करतो भक्ती करतो पण अधिकारी बनत नाही. याचं कारण जशी भक्ती जशी सेवा घडायला पाहिजे तशी घडत नाही. आपलं चित्त एका ठिकाणी नाही. आपलं चित्त भरकटत राहतं आपलं मन भरकटत राहतं. आणि अलीकडे या इंटरनेटच्या कालावधी हे मोबाईलचं युग आल्यामुळं माणसं इतकी बेदर झाली ते स्वतः काय करतात काहीच कळत नाही. ते मोबाईल ठिकाणी इतकं आहे तर तुम्ही पाहून म्हणून कोणी गेला ना एखादं माणूस झालं ना आल्याच्या नंतर कस काय पाहून राम राम काही नाही आलं का किती तिच्या कोणतं काय ठीक आहे त्याची गरज आहे पण नको तिथं काय करत एक जण संडास मध्ये मोबाईल गेला तिथे त्याला फोन आला संडास मध्ये बसलं. आता संडासची अवस्था फार आहे अलीकडच्या काळामध्ये आहे की नाही. पहिलं आमच्या काळात आम्ही लांब जायचं 2-2 किलोमीटर घर सोडून. आता तसं नाही. अलीकडे संडासची सोय आपण घरीच केली खायला बाहेर जातो संडासला घरी आपला फरक आणि संडास मध्ये गेलं तिथं फोन आला त्याला फोन आल्याच्या नंतर तिकडून फोन आला हॅलो काय करता काय झालं हा म्हणलं काय नाही म्हणलं काय नाही कसं म्हणलं अलीकडच्या काळात माणूस करतो बसतं का म्हणलं काहीतरी चांगलं आणि दुसरी गोष्ट मोबाईल ही अशी अवस्था आहे का माणसाला कुठल्याही घडीला खोटं बोलता येतं आहे की नाही. मी आता इथं जरी कीर्तन असली मला कोणता फोन आला मला जर दुसरं काही कारण सांगत ठेवतं मी काही कारण सांगू शकतो म्हणजे खोटं बोलता येतं. या मोबाईलमुळे माणसाची अशा प्रकारची इतकी फिकट अवस्था आहे. एक म्हणून इस्त्री केली तुझा कपड्याची इस्त्री आता बरेच माणसं इस्त्रीचे कपडे घालतात ठीक आहे. 2 दिवसापूर्वी आमच्याकडे ते उमेदवार आले होते आणि लोंढीचं अशा प्रकारे उद्घाटन केलं लोंढीचं आणि लोंढीचं उद्घाटन असेल तर त्यांनी भाषण केलं का माणसाची कपडे अशा प्रकारची स्वच्छ असू त्याला कुठल्या प्रकारचा डाग असू नये असं तसं माणसाने कडक राहावं. आणि त्याच्यानंतर मग माझा नंबर आला बोलायचा. आता आमचा बोलायचा नंबर आल्याच्या नंतर आमचं काय असा होता त्याने म्हणून आमचं याचे विरुद्ध आहे आम्हाला असं झगपकीत नाही झालं. हा हीच तरी करून जर कोणी दिली तर गाडी तो म्हणत स्वतः मला करायला काय नाही का अहो लक्षात घ्या ना हे सगळ्याला ती गोष्ट शक्य नाही. तर ऑफिसलाच काय माणसाला जायचं त्याला इस्त्री कुठे गोष्ट बरोबर आहे पण घिसाड्याला घर आणायचं आहे आणि तो इस्त्री करून जर तिला बसला ते जमत नाही. घिसाड्याला घर आणायचं लोखंडावरती आणि तो जर इस्त्रीचे कपडे घालून घ्यायचं जमल का. किंवा पाणी भरायला गेला पान भरल्या शेतीला आणि इस्त्रीचे कपडे घालून द्यायला जमल कधी नाही. तसं वारकरी जो आहे ना कपडे घालून काय हरकत नाही पण हे काही वारकरी असा पाहिजे का त्याच्या पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वैराग्य प्राप्त झालं पाहिजे अशी त्याची राहणी असत अशी स्थळनिश्चित अशा प्रकारची राहणी. म्हणून सांगण्याचं मुद्दा इस्त्री करता करता त्याला फोन आला. मग आता एका हातात फोन एका हातात इस्त्री फोन कांच्या हातात हे त्याच्या लक्षात आलं आहे की नाही. ती फोन राहिला पाहिजे मग इस्त्री तिने हलवू आता हलव त्याला इस्त्री ती काढली होती तिने पापडात काढला याचा आहे की नाही. सांगण्याचा मुद्दा आपलं चित्त जे आहे ना तर नको तिथं अशा प्रकारचं वाटल्यामुळं भगवान परमात्म्याची यथासांग सेवा घडत नाही. पण त्या गवळणी सर्व भानेकडून त्या भगवान परमात्म्याने शरण गेल्याच्या नंतर तुका म्हणे नको भरपंक देवा माझी सेवा भावशुद्ध अशा प्रकारची सेवा ते उपयोग करत असल्यामुळे त्या गवळणीनं सांगितलं का मी स्वतःला विसरल्याच्या नंतर महात्मा ही तू उभी राहून काय करते तुला जर नाही काय सुचत तर तुझ्या आपल्या घरी जा. मग घरी जा म्हटल्याच्या नंतर तिने
अभंग ते दुसरे आता कैसे जाऊ घरा आता कैसे Thank you.